राजा शेर सिंग कायम जंगलमध्ये राहणाऱ्या प्राण्यांची रक्षा करायचा. शेर सिंगच्या न्यायाची सर्वत्र चर्चा होती. एक दिवस शेर सिंग आपल्या दोन्ही मुलांबरोबर आणि बायको बरोबर गुहेच्या बाहेर बसलेला होता. तेव्हा जंगलाचे काही प्राणी शेर सिंग जवळ येतात. महाराज, आम्ही लुटलो, आम्ही उद्ध्वस्त झालो महाराज. काय झालं चमेली, तू अशी रडतेस का? महाराज, आमचा मुलगा काल रात्रीपासून बेपत्ता होता आणि आज अस्वलाला त्याचा मृतदेह सापडला. कुणीतरी आमच्या मुलाला निर्दयीपणे मारून त्याला अर्धा खाऊन जंगलाबाहेर फेकून दिलाय महाराज. काय, या जंगलात मी एवढा तीव्र कानून बनवला आहे, तरीही कोण आहे ज्याने हा गुन्हा करण्याची हिम्मत केली आहे? माहिती नाही महाराज, पण काही प्राण्यांचं म्हणणं आहे की रात्रीच्या वेळी इथे जंगलात बरेचसे लांडगे फिरतात. या जंगलात शिकार करायला मनाई आहे. मग हा नवीन शिकारी कोण जन्माला आलाय? तुला न्याय हा नक्कीच मिळेल. तुझ्या मुलाच्या गुन्हेगाराला मी सजा देईन. त्याला एक अशी सजा मिळेल की आजच्या नंतर या जंगलात कोणी असा अत्याचार करण्याचा विचारही करणार नाही. उद्या सकाळी सभा भरवली जाईल. मंत्री चीता सिंग आणि वाघ सिंग जंगलात सगळ्या गुप्तहेरांना पाठवून द्या आणि शोधून काढा की या मुलांना कोण मारत आहे. शेरसिंगचा आदेश ऐकून त्याचा मोठा मुलगा दिलावर विचार करू लागतो. आतापर्यंत तर मीच लपून लपून शिकार करायचो, पण आता हा कोण आलाय जो माझ्या सगळ्या सावजांना खाऊन टाकतोय? शेरसिंगचा मोठा मुलगा दिलावर एक वाईट सिंह होता. तो कायम आपल्या जंगलातल्या छोट्या प्राण्यांना मारून खाऊन जायचा. त्याचा छोटा मुलगा भोला आपल्या बाबांसारखाच दयाळू होता. तो कायम आपल्या जंगलातल्या प्राण्यांची रक्षा करायचा. रात्रीच्या वेळेस दिलावर आपल्या शिकारच्या शोधामध्ये निघाला होता. तेव्हा अचानक त्याची नजर बल्लू माकडावर पडते. अच्छा, म्हणजे हे माकडच माझ्या वडिलांचा गुप्तहेर आहे. यावेळी याची शिकार करणं बरोबर नाही. काही दिवस जाऊ देत आता, जेणेकरून कुणाला माझ्यावर संशय यायला नको. तेव्हा बल्लू माकड त्याच्याकडे येतो. युवराज, तुम्ही आता या वेळेला इथं? जासूसच्या या अचानक प्रश्नामुळे दिलावर थोडा घाबरतो. तो स्वतःला सांभाळतो आणि बोलतो, मारेकऱ्याला पकडणं माझंच कर्तव्य आहे ना. मी पण मारेकऱ्याला शोधायला इथे आलोय. युवराज असावा तर तुमच्यासारखा. आम्हाला तुमचा अभिमान आहे युवराज. स्वतःची स्तुती ऐकून तो आपल्या गुहेत परत जातो. तेव्हा जंगलामध्ये शाकाल लांडगा येतो. काल हरणाच्या पिल्लाला खाऊन खूपच मजा आली. चला, आज पण कोणाच्या तरी पिल्लाला मारूया आणि मग पार्टी करूया. चमेलीच्या मुलाला शाकाल लांडग्यानेच खाल्लं होतं. शाकाल लांडगा दिलावर सारखाच जंगलाच्या प्राण्यांना गपचूप खायचा. शाकाल लांडगा जेव्हा जंगलामध्ये शिकार शोधत होता, तेव्हा झाडावर बसलेला शेरसिंगचा जासूस बाज पक्षी त्याला बघतो. हा लांडगा यावेळी जंगलात काय करतोय? हा तोच शिकारी तर नाही ज्याला आम्ही सगळे शोधतोय. तेव्हा शाकाल लांडगा एका सस्याच्या घरी शिरतो. सस्याच्या बाळाला पकडून तो तिथून निघून जातो. हे बघून बाज दंग राहतो. याचा अर्थ हा लांडगाच जंगलवासियांना मारतोय. सकाळ होताच ही गोष्ट मला महाराजांना सांगायला हवी. दुसऱ्या दिवस सकाळी तो ससा आपल्या मुलाच्या बेपत्ता होण्याबद्दल शेरसिंगकडे तक्रार घेऊन पोचतो. महाराज, काल रात्रीपासून माझा मुलगा गायब झाला आहे महाराज. काहीतरी करा महाराज, नाहीतर माझं वाटोळं होईल. महाराज, काल रात्री सशाच्या मुलाला शाकाल लांडगा उचलून घेऊन गेला. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. मग काय आपल्या जंगलवासियांना तो शाकाल लांडगा मारतोय? शाकाल लांडग्याची एवढी हिम्मत? साथीदारांनो, शाकाल लांडग्याला पकडा आणि इथे घेऊन या. शेरसिंगचे सिपाही लांडग्यांच्या इलाक्यामध्ये जाऊन शाकाल लांडग्याला पकडून शेरसिंगच्या समोर घेऊन येतात. हे घ्या महाराज, हा आहे तुमचा गुन्हेगार. तुम्ही म्हणत असाल तर याचे तुकडे तुकडे करतो महाराज. तेव्हा तिथे शाकालचे आई वडील पण येऊन पोचतात. थांबा, माझा मुलगा खुनी नाहीये जे त्याच्या जीवावर उठलाय तुम्ही. माझ्या मुलाला पकडून इथे का आणला आहे शेरसिंग? तुझा मुलगा जंगलवासियांच्या पिल्लांना मारून खात आहे, म्हणून त्याला काही क्षणातच शिक्षा सुनावली जाईल. मी हात जोडते, माझ्या मुलाला शिक्षा नका देऊ. माझ्या मुलाला माफ करा महाराज. हा परत असा गुन्हा नाही करणार. त्याला एक तरी संधी द्या. त्याला एकही संधी नाही मिळणार. त्याला सुद्धा तीच शिक्षा मिळेल जी बाकीच्या गुन्हेगारांना मिळते.
गरुडा, शाकाल लांडग्याचे दोन्ही डोळे फोडून टाक. शेर सिंगचा आदेश मिळतानाच बाज आपल्या धारदार चोचीने शाकालचे दोन्ही डोळे फोडून टाकतो. हत्ती, शाकाल लांडग्याचे दोन्ही हात तोडून फेकून दे. हत्ती आपल्या सोंडेने लांडग्याचे दोन्ही हात फाडून टाकून देतो. शाकाल लांडगा तडपून जीव सोडतो. हे बघून जंगलातले सगळे प्राणी घाबरून जातात. जर कोणी माझ्या जंगलवासियांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याला सुद्धा अशीच शिक्षा होईल. शाकालची शिक्षा बघून दिलावर आतल्या आत खूप घाबरतो. शिकार करण्याची शिक्षा तर खूपच भयानक आहे. तरी पण मी लपून लपून शिकार करतच राहणार आहे, कारण मी तर युवराज आहे. त्यामुळे माझ्यावर कुणी संशय घेणार नाही. एकीकडे दिलावर गपचूप शिकार करण्याचा निर्णय घेतो, तर दुसरीकडे लांडग्याची आई जिमी पण एक निर्णय घेते. माझ्या मुलाला शिक्षा देऊन तुम्ही चांगलं नाही केलं शेर सिंग. तुम्हाला माझा शाप लागेल, बघाच तुम्ही. आपल्या मुलाच्या मृत्यूपासून दुखी होऊन झुमरू आपल्या बायकोला तिथून घेऊन जातो. महाराज, तुम्ही जो न्याय केलाय तो स्तुतिनीय आहे. जोपर्यंत तुम्ही असाच न्याय करत राहाल तोपर्यंत कोणीही गुन्हा करण्याचा विचारही करणार नाही. सभा संपल्यानंतर सगळे प्राणी आपापल्या घरी निघून जातात. लांडग्याच्या मरल्यानंतर काही दिवसापर्यंत कोणाच्याच मृत्यूची खबर येत नाही. तेव्हा एक रात्री दिलावर गपचूप जंगलामध्ये शिकारसाठी निघतो. खूप दिवस झाले मी कुणाचीच शिकार केली नाही, पण आज मात्र कुणाच्या तरी मुलाला मारून मी खाऊन टाकणार आहे. शिकारच्या शोधात दिलावर लांडग्यांच्या इलाक्यामध्ये पोहोचतो, जिथे एक लांडग्याचा लहान मूल खेळत असतो. तो त्याला बघून विचार करतो. अरे वा, हे लांडग्याचं बाळ तर किती छान दिसतंय. चला, आज मी यालाच खाऊन टाकतो. दिलावर लगेच त्या लांडग्याच्या मुलाला पकडतो आणि खायला लागतो. तेव्हा शाकालची आई तिथे पोहोचते. कोणी माझ्या मुलाला वाचवा, माझ्या मुलाला वाचवा, सिंह याला मारून टाकेल, वाचवा. तिची आवाज ऐकून सगळे लांडगे तिथे एकत्रित होतात. हा तर दिलावर आहे, शेर सिंगचा मुलगा. ह्याने एका लहान बाळाला मारलं आहे. याला सोडू नका लांडग्यांनो, पकडा याला. सगळे लांडगे मिळून दिलावरला पकडतात आणि सकाळ झाल्यावर ते सगळेजण शेरसिंगच्या समोर घेऊन जातात. महाराज, पिल्लांना मारलं म्हणून तुम्ही माझ्या मुलाला मृत्युमुखी पाडलं होतं. जर हा गुन्हा तुमच्या मुलाने केला असेल तर त्याला सुद्धा हेच शिक्षा द्याल ना? काय केलंय माझ्या मुलाने? तुमच्या मुलाने एका निष्पाप मुलाला मारून खाल्लं आहे. दिलावर, हे सगळेजण खरं बोलता आहेत का? नाही पिताश्री, हे सगळे खोटं बोलतात. झुमरू, माझा मुलगा गुन्हेगार आहे याचा काही पुरावा आहे का तुझ्याकडे? याने काहीच पुरावा ठेवला नाहीये महाराज. पिल्लाला मारून खाऊन टाकलं. पुराव्याअभावी मी याला शिक्षा नाही देऊ शकत. एक पुरावा आहे महाराज. हो महाराज, मी ह्याला शिकार करताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आणि आम्ही सगळ्यांनी याला रंगे हात पकडलाय महाराज. हे सगळे खोटं बोलतात पिताश्री. तुम्ही यांच्या मुलाला मारून टाकण्याची शिक्षा सुनावली होती, म्हणूनच हे माझ्यावर खोटा आरोप करून बदला घेण्याचा प्रयत्न करतायत. फक्त लांडग्यांनी साक्ष दिली म्हणून मी दिलावरला शिक्षा नाही देऊ शकत. काय हाच तुमचा न्याय आहे महाराज? दिलावर तुमचा मुलगा आहे म्हणून तुम्ही आम्हाला न्याय नाही देऊ शकत. सगळे लांडगे निराश होऊन तिथून निघून जातात. पण शेरसिंगला शांतता नसते. रात्रीच्या वेळेस शेरसिंग बसून विचार करत असतो. दिलावर माझा मुलगा आहे तर काय झालं? जर तो गुन्हेगार आहे तर त्याला शिक्षा ही मिळायलाच हवी. हा हादसा काय आहे हे बघून पुरावा मी आणीन. दुसऱ्या दिवस शेरसिंग आपल्या गुप्तचरांना तिथे बोलवतो. साथीदारांनो, माझा मुलगा गुन्हेगार आहे असं सांगून कोणीतरी माझ्या न्यायावर लांछन लावलंय, म्हणून तुम्हाला काही करून पुरावे आणून द्यावे लागतील. जर दिलावर गुन्हेगार आहे तर त्याला शिक्षा ही मिळायलाच हवी. तुम्ही काळजी करू नका महाराज, आम्ही खरं काय ते शोधूनच काढू. शेरसिंगचे सगळे गुप्तचर पुरावा शोधण्यासाठी निघून जातात. तेव्हा बाज खुणाच्या ठिकाणी झाडावर बसलेल्या एका गुबडला विचारत असतो. तो गुबड बोलतो, दिलावरला हत्या करताना मी आपल्या डोळ्यांनी बघितलंय.
काय तू हीच गोष्ट शेर सिंहच्या समोर सांगू शकतोस? दिलावर शेर सिंहचा मुलगा आहे. जर शेर सिंहने न्याय नाही दिला तर दिलावर आम्हाला खूप त्रास देईल. त्याची काळजी तू करू नको. तू फक्त साक्ष दे. बाकी सगळं आम्ही बघून घेतो. बाजवर विश्वास करून गुबड साक्ष देण्यासाठी शेरसिंगच्या दरबारात येतो. होय महाराज, दिलावरला हत्या करताना मी आपल्या डोळ्यांनी बघितलंय. गुबडाचा आवाज पुरावा म्हणून शेरसिंग दिलावरला शिक्षा देतो. या जंगलाच्या कायद्याप्रमाणे दिलावरला सुद्धा तीच शिक्षा मिळेल जी लांडग्याला मिळाली होती. मग बाजकडे बघून शेरसिंग बोलतो. गरुडा, दिलावरचे डोळे फोडून टाक. परत एकदा तुम्ही विचार करा महाराज, दिलावर तुमचा मुलगा आहे. न्यायाच्या तराजूवर ना कोणी मुलगा असतं आणि ना कोणी नातेवाईक असतं. फक्त न्याय असतो. याला माफ करा महाराज. ही चूक दिलावर परत कधीच नाही करणार. आम्ही राजा आहोत सिविन. न्याय करणं आमचा धर्म आहे. म्हणून तुझं हे जे मातृत्व आहे ते डोळ्यांच्या अश्रूंनी तू वाहून टाक. पिताश्री, मला माफ करा पिताश्री. नाही बाळा, तू सिंह आहेस. सिंहासारखा जगला आहेस. सिंहासारखाच आता मृत्यूची गळा भेट घे. मग बाजकडे बघून शेरसिंग बोलला. गरुडा, दिलावरचे डोळे फोडून टाक. शेरसिंगचा आदेश ऐकून बाज आपल्या धारदार चोचीने हल्ला करून दिलावरचे डोळे फोडून टाकतो. दिलावरला तडपताना पाहून शेरसिंगच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. त्यानंतर तो हत्तीला आदेश देतो. हत्ती, दिलावरचे दोन्ही हात तोडून जंगलात फेकून दे. हे ऐकून सगळेजण थक्क होतात. महाराज, हा तुमचा मुलगा आहे. हा पुढे कधी अशी चूक नाही करणार. याला माफ करा महाराज. हा गुन्हेगार आहे. याचे हात तोडून टाक हत्ती. हे माझ्याकडून नाही होणार महाराज. हा माझा हुकूम आहे आणि तुला माझं ऐकावंच लागेल. शेरसिंगचा आदेश ऐकून हत्ती इच्छा नसतानाही आपल्या सोंडीने दिलावरचे दोन्ही हात तोडून फेकतो. वेदनेमुळे दिलावर जोरजोरात रडू लागतो. वेदनेचे हे भयानक दृश्य पाहून सर्व प्राणी सिंहाच्या न्यायापुढे नतमस्तक होतात. तेव्हा शेरसिंग आपल्या मुला दिलावर जवळ जाऊन खूप रडायला लागतो. बाळा, तू असं का केलंस? मला आपल्याच मुलाचा हत्यारा बनवलंस. शेरसिंगचा न्याय बघून सगळ्या प्राण्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि छाती रुंद होते. मानलं आपल्याला शेरसिंग. खरंच तुम्ही न्यायाचे देवता आहात. साथीदारांनो, हा माझा शेवटचा न्याय होता. आता यापुढे मी कोणालाही न्याय नाही देऊ शकणार. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. आता मी राजगादी सोडून हिमालयात जाऊन तपश्चर्या करणार आहे. तुम्ही राजा नाही राहिलात तर आमचं काय होईल महाराज? माझा मुलगा भोला राजा बनण्याच्या लायक आहे आणि मला विश्वास आहे की तो माझ्यासारखाच न्याय देईल. तुमच्याशिवाय मी इथे काय करणार? मी पण तुमच्या बरोबर येते. मग शेरसिंग आणि शेरनी भोलाला राजा बनवून हिमालयाकडे निघून जातात. जंगलातले सगळे प्राणी डोळ्यामध्ये पाणी घेऊन त्यांना विदा करतात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.